कन्या रास साप्ताहिक भविष्य 30 मार्च ते 5 एप्रिल या 3 चुका टाळा, अन्यथा होईल नुकसान. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. कन्या राशीच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कधी विचार केलाय का की आपण रात्रंदिवस रक्ताचं पाणी करतो, प्रामाणिकपणे कष्ट करतो, तरीही शेवटच्या क्षणी नशीब हातचं का निसटतं? का असं होतं की ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं त्यांनीच ऐनवेळी आपल्याला परक केलं? येणारा आठवडा म्हणजे 30 मार्च ते 5 एप्रिल हा फक्त 7 दिवसांचा काळ नाही, तर तुमच्या आयुष्याची पुढची दिशा ठरवणारा काळ आहे. ग्रहांची स्थिती सांगते की तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडणार आहेत. पण तुमच्याकडून होणाऱ्या त्या 3 चुका सगळं खेळ बिघडवू शकतात. जर आज तुम्ही सावध झाला नाहीत तर कदाचित पश्चातापाशिवाय हाती काहीच उरणार नाही. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात मी केवळ भविष्य सांगणार नाही, तर तुमच्या काळजाला भिडणाऱ्या त्या सत्याचा उलगडा करणार आहे, जे कदाचित आजवर तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल. पुढे जाण्यापूर्वी कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय श्रीकृष्ण नक्की लिहा. बघूया किती लोकांच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद आहे. आठवड्याची मुख्य ऊर्जा. या आठवड्यात चंद्र आणि बुधाची स्थिती कन्या राशीच्या व्यक्तींना अत्यंत संवेदनशील बनवणार आहे. तुमच्या मनात विचारांचे काहूर माजेल. जुन्या आठवणी, जुनी माणसं पुन्हा समोर येतील. 30 मार्चचा सोमवार हा संघर्षाचा वाटला तरी 5 एप्रिलपर्यंत पोहोचताना तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडेल जो तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आहे. त्या 3 चुका ज्या तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतात. 1. अति भावनिक होऊन घेतलेले निर्णय. कन्या राशीचे लोक मुळातच हळवे असतात. या आठवड्यात कोणीतरी तुमच्या या हळवेपणाचा फायदा घेऊ शकतं. रडणाऱ्या चेहऱ्याला पाहून तुम्ही तुमचं सर्वस्व त्याला द्याल आणि नंतर तोच व्यक्ती तुमच्याकडे पाठ फिरवेल. सावधान रहा. कोणालाही मदत करताना स्वतःच्या मर्यादा ओळखा. 2. भूतकाळातील जखमा उकरणे. तुम्ही आजही त्या व्यक्तीची वाट पाहत आहात का, ज्याने तुम्हाला सोडून दिलं? 30 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान जुन्या आठवणी तुम्हाला त्रास देतील. जर तुम्ही वर्तमानाकडे दुर्लक्ष केलं तर आलेली लक्ष्मी सुद्धा परत जाईल. गेलेली माणसं परत येत नाहीत, पण आलेली वेळ नक्कीच निघून जाते. 3. आरोग्याकडे आणि स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष. दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःचा घास देणं बंद करा. या आठवड्यात तुमचं शरीर तुम्हाला काही संकेत देणार आहे. जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर मोठे आर्थिक नुकसान आरोग्यापायी होऊ शकतं. 4. सविस्तर दैनिक भविष्य. 30 मार्च ते 5 एप्रिल. 30 मार्च सोमवार, संघर्षाचा दिवस, पण महादेवाची कृपा राहील. कामाच्या ठिकाणी वाद टाळा. 31 मार्च मंगळवार, रखडलेली कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभाचे योग. 1 एप्रिल बुधवार, नात्यांमधील दुरावा कमी होईल. मनातील इच्छा बोलून दाखवण्याचा दिवस. 2 एप्रिल गुरुवार, गुरुबळाची साथ मिळेल. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. 3 एप्रिल शुक्रवार, महिला वर्गाकडून सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग. 4 एप्रिल शनिवार, 7:30चा प्रभाव जाणवेल, पण हनुमान चालीसा वाचल्यास संकटे टळतील. 5 एप्रिल रविवार, आत्मचिंतनाचा दिवस, नवीन निर्णयाची सुरुवात. करिअर आणि आर्थिक ओढाताण. कष्टाचं फळ कधी मिळणार? कन्या राशीच्या माझ्या मित्रांनो, कित्येक रात्री तुम्ही फक्त या विचारात घालवले आहेत की मी एवढी मेहनत करतोय पण माझा बँक बॅलन्स का वाढत नाही, किंवा ऑफिसमध्ये माझ्या कामाचं क्रेडिट दुसरेच का घेऊन जातात. 30 मार्च ते 5 एप्रिल हा काळ तुमच्यासाठी रियालिटी चेक देणारा असेल. ग्रहांची स्थिती सांगते की तुमच्या कर्माचा घडा आता भरत आला आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी या आठवड्यात तुमच्यावर कामाचा डोंगर असेल. तुमचे बॉस कदाचित तुमच्यावर चिडतील, पण लक्षात ठेवा, हे तुमच्या संयमाची परीक्षा आहे. जर तुम्ही या 7 दिवसात स्वतःवर ताबा ठेवला तर 5 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादी गुड न्यूज मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी जुनी उधारी वसूल होण्याची दाट शक्यता आहे, पण या आठवड्यात कोणावरही आंधळा विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करू नका. विशेषतः 3 आणि 4 एप्रिलला पैशांच्या व्यवहारात सावधान रहा. भावनिक स्पर्श. पैसा येतो आणि जातो, पण तुमची प्रतिष्ठा एकदा गेली की परत येत नाही. या आठवड्यात कुणासमोरही लाचार होऊ नका. तुमचं स्वाभिमान गहाण ठेवून मिळवलेला पैसा तुम्हाला कधीच सुख देणार नाही. नातेसंबंधातील विखुरलेले पदर. हृदयाची हाक आणि डोळ्यातील पाणी. आता बोलूया त्या विषयावर जो तुमच्या काळजाच्या सर्वात जवळ आहे, तुमचं कुटुंब आणि तुमचं प्रेम. कन्या राशीच्या व्यक्तींना नेहमी वाटतं की त्यांनी सगळ्यांसाठी करावं, पण बदल्यात त्यांना काय मिळतं? फक्त अपेक्षा आणि तक्रारी. जोडीदारासोबतचे संबंध.
या आठवड्यात तुमच्या जोडीदाराच्या मनात काहीतरी चाललंय जे ते तुम्हाला सांगत नाहीयेत. त्यांच्याशी शांतपणे बोला. एखादी जुनी गोष्ट उकरून काढल्यामुळे 1 किंवा 2 एप्रिलला घरात तणाव निर्माण होऊ शकतो. घरातील थोर मोठी माणसं, आई-वडिलांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. त्यांचं मन जपा. कदाचित त्यांना तुमच्या पैशांची नाही तर तुमच्या वेळेची गरज आहे. प्रेम संबंध, जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा मेक ऑर ब्रेक ठरू शकतो. जर समोरची व्यक्ती तुमच्या कष्टाची किंमत करत नसेल तर आता विचार करण्याची वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावलं पण तिने तुमची किंमत केली नाही? त्या व्यक्तीचं नाव न घेता होय किंवा नाही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं मन हलकं होईल. आरोग्याचा इशारा आणि मानसिक शांती, शरीर साथ देईल तरच जग जिंकता येईल. मित्रांनो, आपण पैशांच्या मागे इतके धावतो की विसरून जातो की हे शरीरच आपली खरी संपत्ती आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात राहू केतूची दृष्टी तुमच्या आरोग्यावर थोडा नकारात्मक प्रभाव टाकू शकते. मानसिक आरोग्य, तुम्हाला सतत वाटेल की काहीतरी वाईट घडणार आहे. ही फक्त तुमची भीती आहे. मेडिटेशन किंवा देवाचं नाव घेणं हाच यावर उपाय आहे. रात्रीची झोप पूर्ण घ्या, कारण अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड वाढेल आणि त्याचे परिणाम तुमच्या कामावर होतील. शारीरिक तक्रारी, पोटाचे विकार किंवा पायांचे दुखणे या आठवड्यात डोकं वर काढू शकतात. 5 एप्रिलच्या आसपास बाहेरचं खाणं टाळा. विशेष उपाय, या आठवड्यात दररोज सकाळी तुळशीला पाणी घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे, पण मग उपाय काय? तर मित्रांनो, व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण आता मी सांगणार आहे त्या 3 गुप्त गोष्टी ज्या केल्याने या आठवड्यातील सर्व संकटे लांब पळतील. आणि शेवटचा भाग तर तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. संकटांमधून सुटकेसाठी विशेष उपाय. आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. ग्रहांची स्थिती प्रतिकूल असली तरी आपल्या शास्त्रात असे काही उपाय सांगितले आहेत जे कोणत्याही संकटाची धार कमी करू शकतात. या आठवड्यात कन्या राशीच्या प्रत्येक व्यक्तीने हे 3 उपाय श्रद्धेने करायचे आहेत. 1. पक्षी आणि मुक्या प्राण्यांची सेवा. या आठवड्यात पक्ष्यांना धान्य आणि गायीला हिरवा चारा खाऊ घाला. जेव्हा आपण दुसऱ्याच्या पोटाची भूक भागवतो तेव्हा विधाता आपल्या आयुष्यातील अडचणींचे मार्ग सोपे करतो. तुमची रखडलेली कामे यामुळे मार्गी लागतील. 2. बुधवारी करा हा मंत्र जप. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुधवारी ओम नमः बुधाय किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढेल आणि जे लोक तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची डावपेच उधळले जातील. 3. गरीबाला काळ्या कपड्याचे किंवा अन्नाचं दान करा. शनिवारी 4 एप्रिल रोजी एखाद्या गरजू व्यक्तीला तुमच्या ऐपतीनुसार दान करा. हे दान तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करेल. मित्रांनो, उपाय हे केवळ कर्मकांड नसून तो देवावरचा विश्वास आहे. तुम्ही किती लोक हे उपाय मनापासून करणार आहेत? कॉमेंटमध्ये मी तयार आहे असं नक्की लिहा. शेवटी जाता जाता मनापासून काहीतरी सांगायचंय. कन्या राशीच्या माझ्या भावांनो, बहिणींनो, मला माहितीये तुमचं आयुष्य सोपं नाहीये. जगाला तुमचं हसणं दिसतं, पण रात्री उशी भिजवून जे अश्रू तुम्ही ढाळलेत ना, ते फक्त तुम्हाला आणि त्या देवाला माहिती आहेत. कधी कधी असं वाटतं ना की सगळं सोडून द्यावं. कोणासाठी करायचं हे सगळं? कोणीच आपलं नाहीये का? पण आज मी तुम्हाला सांगायला आलोय की तुम्ही एकटे नाही आहात. हा जो 30 मार्च ते 5 एप्रिलचा काळ आहे तो तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी आला आहे. ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना उत्तर देऊ नका. तुमचं यश त्यांना उत्तर देईल. ज्यांनी तुमचे हात सोडले त्यांना शोधू नका. देव तुमचा हात धरायला तयार आहे. या आठवड्यात स्वतःच्या डोळ्यातील पाणी पुसा आणि पुन्हा एकदा उभे राहा. तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्याकडे बघा. त्यांच्या सुरकुतलेल्या हातांकडे बघा. त्यांच्यासाठी तुम्हाला जिंकायचं आहे. जर आजच्या या शब्दांनी तुमच्या मनाला थोडा जरी स्पर्श केला असेल, जर तुम्हाला वाटलं असेल की कोणीतरी तुमचं दुःख समजून घेतलंय, तर हा व्हिडिओ त्या एका माणसाला पाठवा ज्याच्यावर तुमचं सर्वात जास्त प्रेम आहे. तुमच्या आयुष्यात लवकरच सुखाचा सूर्योदय व्हावा हीच त्या चरणी प्रार्थना. तुमची काळजी घ्या, खचून जाऊ नका. मी नेहमी तुमच्या सोबत आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ओम नमः शिवाय. तर हे होतं आजचं मीन राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.